छत्रपती शिवाजी प्रशालेचा 62वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष माननीय मनोहर सपाटे होते। प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वागत प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुजाता जुगदार यांनी केलं। या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मनोहर सपाटे, सर्व संचालक मंडळ आणि विद्यार्थी यांच्या हस्ते केक कापून मोठ्या जल्लोषात शाळेचा वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी प्रशालेतील सर्व मुलांना वह्या, पेन, पेन्सिल व इतर साहित्याचं वाटप संस्थेचे अध्यक्ष मनोहर सपाटे व सर्व संचालक मंडळ यांच्या हस्ते करण्यात आले। वरील सर्व साहित्य प्रशालेतील कर्मचारी ज्ञानेश्वर सुरवसे यांनी त्यांचा मुलगा कुमार पार्थ सुरवसे याच्या वाढदिवसानिमित्त शाळेस भेट म्हणून दिली आहे। या प्रसंगी प्रशालेतील मुख्याध्यापिका श्रीमती सुजाता जुगदार यांना राष्ट्रीय पातळीवर आदर्श मुख्याध्यापिका आणि मनीषा बावकर यांना राष्ट्रीय पातळीवर आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त झाल्यानं संस्थेचे अध्यक्ष मनोहर सपाटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी अध्यक्षीय भाषणात संस्थेचे अध्यक्ष श्री मनोहर सपाटे म्हणाले की सुरुवातीला 2 वर्गात सुरू असणारी ही शाळा आज महाराष्ट्रातील नामांकित शाळा झालेली आहे। सर्व मुला-मुलींनी विविध परीक्षेत यश मिळवून आदर्श निर्माण करावा। या कार्यक्रमाच्या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष श्री विनायकराव पाटील, जनरल सेक्रेटरी श्री प्राध्यापक महेश माने, सेक्रेटरी श्री नामदेव थोरात, शालेय समिती चेअरमन श्री शिवदास चटके, संस्थेचे सांस्कृतिक समिती प्रमुख ज्ञानेश्वर सपाटे, संचालक श्री अशोक चव्हाण, सूर्यकांत इंगळे, प्राचार्य श्री मधुकर पवार, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ उषा चव्हाण, प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सौ जयश्री साठे, पर्यवेक्षक श्री श्रीपादराव जगदाळे, पर्यवेक्षक श्री सुरेश जगताप, शिक्षक प्रतिनिधी श्री अनिल लादे, प्रशालेच्या सांस्कृतिक प्रमुख सौ प्रियंका पवार, प्रसिद्धी प्रमुख श्री निलेश गळवे तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी बहुसंख्येनं उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ ज्योती घटनेनवरू आणि आभार सौ अश्विनी भोसले यांनी मानले। अभिनंदनची गोष्ट आनंदाची गोष्ट आहे। या 62 वर्षाच्या कालखंडामध्ये आमच्या शाळेला पहिल्यांदा पुरस्कार मिळतोय। मला अभिमान आहे या मुख्याध्यापकाचा, एक महिला मुख्याध्यापकाने आणि समोर बसलेल्या मुलींची संख्या पाहिल्यानंतर आणि इथे बसलेल्या एका मुलीचं नेतृत्व, एका महिलेचं नेतृत्व करता तुम्ही किती श्रेष्ठ आहात हे बघा। हा शाळेला मिळणारा पुरस्कार 10,000 रुपयाचं बक्षीस आणि पुरस्कार सर्टिफिकेट केंद्रीय मंत्री मोदी यांच्या हस्ते मिळत आहे आणि आपल्या शाळेचा सुंदर शाळा म्हणून सन्मान होतोय, त्याचा आम्हा सगळ्यांना आनंद आहे। आम्ही त्याचा सगळ्यांचा अभिमान आहे। तुम्हा सगळ्यांना आणि मुख्याध्यापक आणि त्यांच्यासोबत सहकार्याने, त्यांच्यासोबत सहकारी शिक्षकांना मनापासूनच्या शुभेच्छा देतो की तुम्ही या पुरस्काराचे सर्वजण भागीदार आहात। या पुरस्काराचे सर्वजण सहकारी आहात। तुमच्या सगळ्या योगदानात निश्चितपणे सगळ्यांचं योगदान खालीच्या पावलाने असल्यामुळे आज शाळा प्रगतीपथावर आहे।